नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेच्या निकालामध्ये सायन कोळीवाड्यातील प्रथमेश बोराडेनं यश संपादन केलंय. त्यानं देशभरामध्ये 923वा क्रमांक पटकावलाय. प्रथमेशच्या या यशाबद्दल सायन कोळीवाड्यातल्या स्थानिकांनी त्याचा जाहीर सत्कार केला. गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला प्रेरणा मिळाल्याचं प्रथमेशनं म्हटलं. तर बोराडे कुटुंबियाच्या सोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी. आपल्या स्वतः प्रथमेश आहे. प्रथमेश, घरच्यांकडनं सत्कार आहे, काय वाटतं? खूप छान वाटतंय. फॅमिली एवढे सगळे एकत्र आलेले आहेत. माझ्या या गौरवाला त्यांनी सगळ्यांनी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल खरंच खूप भावुक क्षण आहे माझ्यासाठी आणि खूपच छान वाटतं. देशभरातला जो 923वा रँक आहे आणि केडर महाराष्ट्र मिळावा अशी देखील इच्छा आता अनेकांनी व्यक्त केली आहे. जर महाराष्ट्र केडर मिळाला तर काय काय करण्याची अपेक्षा आहे? डेफिनेटली सर, सिव्हिल सर्व्हिसेस ही एक्झाम ही नक्कीच सिव्हिल सर्व्हिसेस या नावाने ओळखली जाते, तर नक्कीच लोकांची सेवा करायची आहे. कुठेही मला कोणतेही कॅडर लागो तरीही माझ्या आतला धर्म हाच असेल की मी लोकांना मदत करेल. माझ्या वतीने जे काय मला करता येईल ते नक्कीच करण्याचा माझा प्रयत्न असेल. बाबासाहेबांनी म्हटलं आहे की प्रशासक नाही तर प्रशासित नाही तर प्रशासक बना. तर हा मेसेज मी नक्कीच फॉलो केला आहे त्यांचा. आणि एक्झामच्या या प्रेशरमध्ये मनाला स्वतःला शांत ठेवणं, या सगळ्या मेसेज मी गौतम बुद्धांच्या थ्रू, म्हणजे ते माझे प्रेरणास्त्रोत राहिले आहेत या एक्झाममध्ये. तर नक्कीच हे दोन्ही व्यक्ती माझ्यासाठी खूपच महत्वाचे ठरले आहेत या परीक्षेत. जे तळागाळातले आणि जे रिअली खचलेले, रंजलेले, गांधलेले, त्यांना तू माणूस म्हणजे बाबासाहेबांनी शिकवलंय की माणसाला माणसासारखं जगण्यासाठी त्यांनी हक्क दिला. तो हक्क त्यांना जास्तीत जास्त मिळवून द्यावा ही त्याच्याकडून अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद. तर हे होतं बोराडे कुटुंबीय ज्यांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं प्रथमेश असतील किंवा त्याचे आई बाबा असतील, या सगळ्यांनीच या यशाबद्दल खरं तर समाधान व्यक्त केलं. त्यासोबत जो संघर्ष होता त्याची सुद्धा त्यांनी मांडणी केली आणि अग्रक्रमानं प्रायोरिटीजनं काय काय गोष्टी आपल्याला करता येतील याचा विचार सुद्धा प्रथमेशने आपल्याशी बोलताना मांडला. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई.